नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर तालुक्यामध्ये। आज आपण करणार आहोत तांदूळवाडी किल्ला। तर आम्ही या तांदूळवाडी गावात आलो आहोत। तर आपण थोड्या वेळात एक मित्र ठाण्यावरून येतो आहे, तो आला की आपण ट्रॅक चालू करणार आहोत। हा आपल्याला मस्त धुक्यात हरवलेला आपला तांदूळगड दिसतो। हा इझी ट्रॅक आहे, 3 ते 3.5 तास लागतात। भरपूर इझी ट्रॅक आहे। थोडासा कुठेतरी स्टिफनेस आहे मध्ये, पठारावर आल्यावर परत चढावं लागतं। तर आपण चालू करूया थोड्या वेळात। तर आपण चालू करूया, मित्र आला आहे आपला, तर आपण चालू करूया। हाय करत आहेत आमरे, जितू सर, अजित आणि किशोर आणि मी। चला, तांदूळवाडीचा रस्ता हा आपल्या तांदूळवाडी गावातनं जातो। थोडं गावची घरं पास केलं की आपला रूट लागेल। झाड पडलेलं आहे मध्ये। थोडं गावातनं बाहेर आल्यावर आपल्याला इथे एक तलाव पण दिसतं आणि इथे चिन्ह पण लावलं आहे, किल्ले तांदूळवाडी म्हणून। तर इथनं आपण इकडं बाहेर निघतो। फॉरेस्टवाल्यांनी लावलेलं आहे, इमर्जन्सी नंबर पण दिला आहे चांबरे यांचा। सगळ्या वाटलं तर नंबर नोट करून ठेवायचा, गावातला कोण आपल्याला हेल्प करायला येऊ शकतो। चिन्ह ठिकठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळे भटकण्याचा चान्स नाही आहे। आणि खालती बांध पण मारलेत। एक तास झालं तर आपला पठार आता आला आहे। पाऊस पडत नाही आहे, ह्युमिड आहे भरपूर वातावरण। चिन्ह लागलेलं आहे। आज किल्ल्यावर भरपूर गर्दी आहे, भरपूर आले मंडळी। आता चढाई जरा स्टीप क्लाइम्बिंग होणार आहे थोडं, पण मजेशीर आहे। तर आपली चढाई चालू होणार आहे। थोडं 5-10 मिनटं चालायचं आहे, नंतर आपल्याला स्टीप क्लाइम्बिंग आहे पूर्ण, इझी क्लाइम्ब। आता बरोबर वाटायला लागलं।
बोला काहीतरी, वाट लागली तुमची. तो काय मागे बसले डायरेक्ट आपला ग्रुप मग चला. चढलो तो हा इझी पॅच होता. लेफ्टला पूर्णपणे गेला ना तर भरपूर स्टीफ आहे क्लायमिंग आणि कठीण आहे. आमचा एक सहकारी चढला, किशोर चढला, तर बाकी येतात या रस्त्यात. मस्त वारा सुटला. 2 मिनिट आराम करूया. हां 2 मिनटं घे, 10 मिनटं घे. प्रॉब्लेम काय असतो, वेळ नसतो, आता पाणी नसतं, जेवण नसतं आणि टाइम कमी नसतं, तयारी नसते ना, त्याच्यामुळे ते भटकल्यानंतर अच्छा सरकायचा फुल चान्स. जाताना इथं असं बसून आमच्या बरं इथं तवा बांधायचा. तवा नाही उतरता त्या साईडने जाऊ आपण, दुसऱ्या साईडने. अरे वो रुस्ता ढूंढा नहीं देखते. हाँ रेडी ले, वही सही है. महाराष्ट्रातलं सर्वात आहे ये पैराशूट हटा दो. नाही बरोबर आहे. भरपूर स्टीप क्लाइम्बिंग झाली, पण मजा येते ह्याच्यामध्ये. या रस्त्यामध्ये पावसातच मजा येते. अच्छा अच्छा पांढरी फुलं भरपूर आलेत. पेव फुटला. तर हे पेव म्हणजे पावसात हे असं येतं ना. अच्छा आपोआप पेव. त्याला पेव म्हणतात. अच्छा अच्छा पेव. बोला बघ्या बरं. याला काय म्हणतात माहिती आहे? फालसा. हे फळ आहे ना, फालसा म्हणतात त्याला. फालसा फालसा. हा, किंवा याला म्हणतात अटक म्हणतात. अटक खातात ना. हो, पिकलेला छान लागतं गोड. येते नाही इतना आहे थोडासा. खास करके काटते ना इधर. साबण जडायचं. इथून रस्ता आहे का चेक करायला लागेल. इथनं रस्ता नाही आहे. बरोबर आहे. इथे थोडा क्लाइंबिंग थोड़ा सांभाळून करावं लागतं. इधर थोड़ा संभाल के. इधर देखो फिसलन है, ग्रास है.
वजन जास्त असल्यामुळे वरती खेचणं स्वतःला आहे इझी, पण इथं साबण चढायचं नाही, उधर से जाएंगे. दम ओपन रहेगा कि छाँव है कहीं पे? नहीं, ओपन है. पूरा दमछक झाले, पूरा हे हो गया. तो तांदेरवाडीचा आपला टोक दिसतोय, एवढं आपल्याला चालत जायचं आहे. पुढे दमछक झाली आहे मागे स्टिप क्लाइम्बिंग करून, आणि मग आपल्याला दुसऱ्या रस्त्याला एक खालतून त्या साईडने उतरायचं आहे. ही आपली वैतरणा नदी आहे, हा समोरचा व्ह्यू आहे आपला, आणि गाव पण आहे खालती. मंडळी मागे आहेत, 3 मंडळी, 1 मंडळी पुढे गेली. रस्ता कसा पावसाला भिजला आहे, त्यामुळे ग्रीन असू शकतो, त्यामुळे खाली बघून वाट बघून आपण हळूहळू वाटचाल करावी. आपल्या ग्रुपबरोबर राहावं एकत्र, त्यामुळे काय एकमेकांना सपोर्ट मिळेल. 12 वाजले, 9:15 9:30 चालू केलं आहे, 2.5 तास झालं आहे. हळूहळू पोचतो आहे आपण गडावर. बनाया हुआ है, नेचुरल लग रहा है. वही बोल रहा हूँ. किल्ल्याची थोडीशी तडबडली वाटते, पाणी जमा झालं इकडे वाटेत. त्याला आपण इझी ट्रेक नाही बोलू शकत, मीडियम बोलू शकतो. इझी ट्रेक नाही आहे, मीडियम आहे. मग इकडे दिले आपल्याला, इकडे जायचं आहे. तो पॉईंट आहे आपला फक्त बघण्याचा व्ह्यू. हा इझी ट्रेक म्हटलं ना त्याला, मीडियम ट्रेक म्हणू शकतो, मीडियम ग्रेडमध्ये गणला जाईल. रॉकी पॅचेसमुळे थोडा डिफिकल्ट होतं. पोचलो आपण, पाण्याचा डगा दिसला नाही, पुढे असेल. आमच्या मनात काय होतं, चहा वाटताना ते वरती जायचं आहे. काय वरती आहे, असं जाऊन असं वरती. बाउंडिंग क्रिएट करने में टाइम नहीं लगता, फटाक से एकदम जबरदस्त आहे. आम्ही महादरवाजाकडे चाललो आहे. आम्ही 11 वर्षापूर्वी आलेलो, तर आम्हाला पहिलं 7 पाण्याच्या टाकायला लागलेल्या, भरपूर वर्ष झाली, आठवत नाही आहे. इकडनं असा रस्ता असेल, दरवाजा बघायला पाहिजे, बघूया. बोला. पानी टाकी इधर है. हां, हा दरवाजा, हा दरवाजा इकडे असं म्हणतात. वरती वाटतं तिकडे नाही, तो तिकडेच असेल, तो खालतीच असतात. आने का तो क्या फर्क पड़ता है, चलो बुक केलं जाईल. अच्छा वो वॉटर फिल्टर राहते ना, फिल्टर राहता है. तिकडनं यायला पाहिजे होतं, फिरून आलो. दरवाजा हां, महादरवाजा आहे ना, आहे ना, खालती आहे. हो, ती बघायची त्या पाण्याच्या टाक्या बघून खाली यायचं की तिकडे परत वर जायचं आपल्याला. वर जाऊया ना टॉपवर. इकडनं जाता येईल ना आपल्याला, हे बघा तिकडनं. काय बोलताय, कुठला? हां, कुठला? हां, माहिती आहे.
तिकडनं आपलं घर हे बाईक असून दे ना, तो इकडे जाणार, तो मिळणं तिकडेच मिळतो असं. हा माहित नाही, हा रस्ता माहित नाही. एक्चुअली पीछे से घूम के पर हाजरमल है ना, वहाँ पे आएगा वो रास्ता. जरा वॉलचा फोटो घे. हा बसा. हरकत नाही. हा महादरवाजा आहे. इकडनं एक रस्ता दिसतोय, पण हा इकडनं आहे की नाही काही कल्पना नाही आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो 2014मध्ये तो वेगळ्या रस्त्याने उतरलेला. चिन्ह दाखवत आहे खाली उतरायचं. हा रस्ता वाटतोय खालती जायचा. ट्राय बघायला पाहिजे. अजून एक रस्ता आहे मागून पाण्याच्या टाकायच्याकडनं. दगडांची साईज आता शानवर चिरे आपल्याला उचलत नव्हते. आणि ते बघ त्यावेळेचे दगड एवढे साईज आहे. काय कामं करत असतील लोक, काय ताकद असेल लोकांची. हनुमाना ते पाण्याचा टाका आहे ते महादरवाजाच्या बाजूला. इकडनं पण एक रस्ता खालती जातो, पण आम्ही तो ट्राय नाही केला कधी. आम्ही पाण्याच्या टाकायच्या इकडनं तिकडनं आम्ही ट्राय करणार. तिथे पण आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतोय आतमध्ये. इथं रस्ता उतरल्यावर करणार. तांदवळी किल्ला भरपूर मोठा आहे बघण्यासारखा. वेगळं एक्सप्लोर केलेलं आणि आता काहीतरी वेगळंच एक्सप्लोर करतो आहे. महादरवाजा बघितला नव्हता. ठीक आहे. कंपनी भाडं देते, तर त्या कंपनीचं भाडं. बालेकिल्ला आहे तिकडे. बालेकिल्ला बघूया. साईज बघेन कसं. मजा आली. तुला खूप मजा आली. तुला मजा देणार द्यायला. मजा करणे में रहता है यार. महादरवाजा बघून आपण आता बालेकिल्ल्याकडे जातोय. इकडनं उतरायचे रस्ते 2-3 आहे. इकडनं आलेला रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे. चढायला ठीक आहे. उतरायला इकडनं रस्ता आहे, तर तो आम्ही ट्राय करणार. महादरवाजाच्या रस्त्याचं माहिती नाही आम्हाला. थोडं नॅरी करणार आणि मग उतरायला चालू करूया. मंदिर आहे छोटंसं. आणि संचनावरून इसवी सन 8 ते 12 सत्काल.